सगळ्यात पहिल्यांदा तर हेच आहे की विठ्ठल. विठ्ठल आपण माऊली बोलतो, मायबाप होतो, सखा होतो, भाऊ, म्हणजे प्रत्येक अनेक रूपात दिसतो. म्हणजे विठ्ठल ही एक म्हणजे बोलतात ना देवच नसून एक बोलतात ना त्याच्यापेक्षाही काही जास्त आहे. तर ती संकल्पना नक्की काय आहे? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याकडे आपण जर भारताचा इतिहास किंवा हिंदू संस्कृतीचा इतिहास जर बघितला तर आपल्याला प्रत्येक दैवत किंवा देव ही वेगवेगळी आगमं जी झाली, म्हणजे आपण त्याच्यामध्ये वैष्णव, शैव, शाक्त, गाणपत्य अशी वेगवेगळी जी आगमं झाली. आगमं याचा अर्थ त्या त्या देवाच्या भक्ती संप्रदायाचा किंवा त्याच्या भक्तीचा, त्याच्या अस्तित्वाचा उदय. तर हिंदू संस्कृतीमध्ये याच्या वेगवेगळे प्राचीन कालापासून आपल्याला टप्पे दिसतात. विठ्ठल हे वैष्णवांचं दैवत आहे, म्हणजे विठ्ठल हे विष्णूचं रूप आहे. आता हे वैष्णवाचं दैवत आहे ही सगळ्या 700-800 वर्ष महाराष्ट्राची, संतांची, सर्व भक्तांची धारणा आहे. इतिहासकार म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघताना त्याचे वेगवेगळे पुरावे, त्याचे लेख किंवा त्याचे दस्तावेज, रेफरन्समधनं त्याला कसं कसं आपल्याला शोधता येतं असं आम्ही इतिहासकार म्हणून बघतो. पण वारकरी संप्रदाय किंवा भक्ती संप्रदाय किंवा वैष्णवांचा संप्रदाय, त्यांच्यासाठी तो विठ्ठल आहे, तो देव आहे. ॲज यू सेड की तो सखा आहे, बाप आहे, माय बाप. पण या सगळ्यामध्ये विठ्ठल हे मूळ जे आपण जर त्याचा शोध घ्यायचा गेला तर साधारणपणे आपल्याला असं वाटतं की एक 8 शतकापूर्वीची ही देव, म्हणजे आत्तापासून 800 वर्ष मागे गेलं की त्याच्यानंतरच आपल्याला विठ्ठलाचा उगम दिसतो. तो फार प्राचीन नाही दिसत. आता हा विष्णूचं रूप आहे म्हणून ही आपल्याकडे सगळ्यांची मान्यता आहे. वैष्णव एक गोपाळ कृष्ण आहे किंबहुना, तो म्हणजे बाळकृष्ण आहे. तो आपल्या सगळ्यांचं जे लाडकं दैवत आहे कृष्णाचं सुद्धा गोपाळ कृष्ण, म्हणजे गोपवेशधारी हरी असं संतांनी बऱ्याच ठिकाणी वर्णन केलं त्याचं. तर बाळगोपाळ आहे तो, आणि गोपाळ असल्या कारणाने त्याचं जे रूप आहे ते लोकांना खूप असं मोहवणारं आहे, आवडतं आहे. त्या रूपामध्ये विठ्ठल प्रकट झालेला आहे. आपण त्याच्या रूपाच्या बाबतीत बोलू, पण विठ्ठल ही संकल्पना त्याच्या मुळाशी जर आपण गेलो तर मग बरेच वेगवेगळे वाद प्रवाद असे आपल्याला दिसतात. वेगवेगळ्या संशोधकांची वेगवेगळी मतं आहेत. काहींच्या मते तो मूळचा शैव आहे, म्हणजे ते शिवरूप आहे. काहींच्या मते ते वीरभद्र किंवा विठ्ठलेश्वर अशी वेगवेगळी नावं दिसतात. मुळात दक्षिण पंथात, म्हणजे आपण दक्षिण भारतातल्या जर देवतांचा जर अभ्यास केला तर जसं तिरुपती बालाजी जे आहे, व्यंकटेश बालाजी, तर ते रूप आणि विठ्ठल रूप हे दोन्हीही जवळजवळ सारखी रूप आहेत. म्हणजे दोन्हीही बाळ गोपाळाची आहेत, दोन्हीही श्रीकृष्णाचे अवतार आहेत. आणि दोघांचंही जर बघितलं तर त्यांचं त्या स्थानाशी महात्म्य आहे. म्हणजे जसं विठ्ठलाचं स्थान हे पंढरपूर आहे, तसं व्यंकटेश्वर बालाजीचं नाव तिरुपती आहे, तिरुमलई आहे. त्यामुळे विठ्ठल ही संकल्पना ज्यावेळेला आपण शोधायला जातो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की हे वैष्णव आगमांचं आहे, वैष्णव प्रकटीकरणातनं आलेलं रूप आहे. आणि त्यामुळे त्याचे जे संबंध आहेत, त्याच्या ज्या कथा आहेत किंवा त्याच्या जे काही त्याच्याबद्दलचं व्हिज्युअलायझेशन आहे ते व्हिज्युअलायझेशन हे विष्णूशी किंवा गोपाळ कृष्णाशी केलेलं आहे. त्यामुळे एक नक्की आहे, म्हणजे याच्यामध्ये कितीही मतमतांतरं असली तरी देखील आज 800-850 वर्ष महाराष्ट्र त्या रूपाकडे बाळकृष्ण, त्यांचा आवडता गोपाळ कृष्ण किंवा तो विष्णू या रूपातनं मानला जातो. अर्थात विष्णूच्या दशावतारात तो येत नाही किंवा आणि ते संत म्हणतात, म्हणजे विष्णूचे जे मान्य असलेले प्राचीन जे 24 अवतार एक्सटेंडेड आहेत, तर संतांच्या वाङ्मयामध्ये पण दिसतं हे 24 वेगळे, म्हणजे 24पेक्षा हा डिफर आहे. एका ठिकाणी संतांनी 25वा, हा 25वा असं म्हटलं. तर हे 24 वेगळे किंवा हा 25वा हे म्हणताना त्यांना त्या दशावतारातला त्या विष्णूच्या दशावतारापेक्षा हा भिन्न आहे किंवा त्या 24 अवतारांपेक्षा हा भिन्न आहे, हे सुद्धा संतांना त्याच्यातनं सजेस्ट करायचं.